स्विच ऑफ. काय ग अशी का बसलीये? उन्हाचा त्रास झाला का? ताक केले ते पिऊन घे आणि आता संध्याकाळशिवाय बाहेर जाऊ नको. हा शरू, चल आपण यादी करूया. पापड लोणची तर आपल्याकडे आहेतच, वडे आपण करूया आणि तेल आचार्याला देऊन तळायला सांगूया. चल यादी करूया आपण आता. स्वामी. शरू, शरू काय झालं? शरू का रडते? हो 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 हो. ताई, त्याची आई आली आहे बाहेर, आता काय करायचं? हो. हे राहू दे, राहू दे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बरं वाटतंय? श्वास घ्यायला त्रास होतोय का अजून? नाही, सॉरी आई. काही खाल्लंयस का? पटकन काहीतरी घेऊन येऊ का? नाही नाही, फाईन. दादाने आणलं होतं. आई, आजी कशी आहे? अजिबात बऱ्या नाही आहेत त्या. बाहेर थांब. आजी बरी आहे रे. हे सगळं असं अचानक घडलेलं बघून त्रास झाला तिला, पण थोडा आराम केला की बरं वाटेल. कसा आहेस तू आता? बरं आहे मी. आता लाईफ हॅपनिंग वाटते. हे असं कुणी आलं होतं का अजून इथे? नाही. नक्की? हो. कारण आमच्यापैकी कोणीच असं वापरत नाही ना. आई, अगं त्या नर्स वगैरे आत बाहेर करत असतात ना, त्यांच्यापैकी कोणाच तरी असेल. हाय रजत, ऐक ना. अरे माझं एक काम होतं तुझ्याकडे. गौतमने सुसाईड अटेम्प्ट केलंय. काहीतरी मुलीचं प्रकरण आहे. सो याची मेडिको लिगल केस झाली तर ती तुझ्याच पोलीस स्टेशनला होईल. सो माझी एक रिक्वेस्ट होती, यातली गोष्ट आय मीन हे बाहेर याची चर्चा होऊ नये. या मीडियापर्यंत गोष्ट पोचली नाही तर बरं होईल. थँक्स यार, थँक्स. हो हो नक्की, काही लागलं तर फोन करीन मी. मम्मी, मी जॉब सोडला. काय? जॉब सोडला? असा अचानक? मी आकाशशी बोलते. थांब. नाही, नको. दादाला नाही माहित अजून. असं कसं नाही माहित? तो बॉस आहे ना, मग त्याला कसं नाही माहिती? मम्मी, अगं कंपनी एकट्या आकाश दादाची नाहीये, त्याचा एक पार्टनर पण आहे. मग तो चांगला माणूस नाहीये का? त्रास देतोय तुला? मी आकाशला फोन करते. मम्मी, जय खानोलकर आहे. तो सोन्या, गौतमचा भाऊ? हो. आकाश दादाला कंपनी सुरू करायसाठी त्याने हेल्प केली आणि मी त्याच्या कंपनीत काम करते हे तुम्हाला आवडलं नसतं आणि मला सुद्धा नाही. कसं बोलला तो काल? एवढं काय बोलली होती मी? काय गरज होती आपल्या परिस्थितीबद्दल आणि आपल्याबद्दल असं बोलायची? काय समजतो काय तो स्वतःला? मी बोलली होती ना आधीपासून, एक नंबरचा शायनर आहे तो, नुसती शायनिंग मारत फिरत असतो असा केसाचा कोंबडा करून.
ऑफिस मध्ये ना नुसतं घालून पाडून बोलत असतो सगळ्यांसमोर मला. एक सुट्टी मागितली होती ती पण नाही दिली. एक चान्स नाही सोडत तो मला ऑफिस मध्ये बाहेर काढायसाठी. ओ गो ओ ग शरू. शांत शांत हो शरू. ए शरू, बरं झालं तू नोकरी सोडलीस. मी तुला बोलली होती ना. आणि पैसे कोणाला नको आहेत, सगळ्यांनाच हवे असतात, आपल्यालाही हवे आहेत. पण त्यासाठी स्वाभिमान नाही सोडायचा. तू असं मन मारून अपमान सहन करून काम केलंस तर आम्हाला आवडेल का? नाही ना. आणि तुझ्यासारखी हुशार मुलगी त्यांच्या ऑफिसमध्ये नाहीये हे त्यांचं नुकसान आहे, तुझं नाही. तुला मिळेल दुसरी नोकरी. आणि बायच्या लग्नाचं काय टेन्शन घेऊ नको तू, आम्ही सोय केली आहे. मी काय करत होती? कपडे विसरली. कपडे हा. आणि बाय आणि अनु उन्हाच्या देवळात गेल्यात तर कुठे बघ ना जरा, फोन बिन कर आणि ताक पिऊन घे. मॅम, फोनचा आवाज येतोय. ऐकू येतोय मला. गुड मॉर्निंग. अरे, गुड मॉर्निंग. हॅलो मिसेस खानोलकर. हॅलो हॅलो. डॉक्टर, काय गौतम बरं आहे ना? ठीक आहे, तुम्ही आता त्याला घरी घेऊन जाऊ शकता. आणि फॉलोअपला तुम्हाला यावं लागेल. हा, आले आले. चल बाळ. चांगलंय. बिंदू, कॅन्टीन मध्ये जाशील का? का? मला भूक लागली आहे, पटकन काहीतरी खायला आण ना. पण आत्ताच म्हणालास ना मला भूक नाही म्हणून. आत्ता लागली. बरं झालं, आता तू बोलला आणि मला पण भूक लागली. ताई, वाचलोय आपण. ताई, लवकर निघूया नाही तर त्या परत येतील. आणि गौतम, ऐका ना, तुम्ही सारखं सारखं ताईच्या मोबाईलवर नका ना कॉल करू. आणि लँडलाईनवर पण नका कॉल करत जाऊ. मी ना ताईकडून तुमचा नंबर घेते आणि तुम्हाला मिस कॉल देते, तर तुम्ही माझ्या मोबाईलवर कॉल करत जा, ठीक आहे? ताई, पटकन या, मी बाहेर थांबते.